नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफुले. तुम्ही पाहत आहात ॲक्टिव्ह राजकारणचा व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण एका मुख्य मुद्द्यावर राजकीय विश्लेषण करणार आहोत. तो मुख्य मुद्दा म्हणजे दिवा जळतो आहे, दिव्याखाली अंधार आहे. या संदर्भातील टायटलवर आधारित आजच्या व्हिडिओचे विश्लेषण पुढील प्रमाणे करूया. तर मित्रांनो, कालच्या महाराष्ट्राच्या आणि देशभराच्या विशेष मुख्य गदारोळाचा मुद्दा पेटला गेला, जो भडकला गेला, तो म्हणजे काँग्रेसचे प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या एक्सवरून महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांना गुंगी गुडिया असे नाव दिले. त्यांनी त्यावर काही वक्तव्य केलं नाही, परंतु काँग्रेस वर्सेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये तुफान वाद पेटला. एकमेकाच्या कार्यालयाला घेराव घालण्यास सुरू झाले. पोलीस फौज मागावी लागली, बंदोबस्त करावा लागला. काँग्रेसचे कार्यकर्ते BJP आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर भडीमार करू लागले. तर BJP आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसवर भडीमार करू लागले. एकमेकाच्या कार्यालयात फोडतोड करण्याचा प्रयत्न झाला. हे अत्यंत दयनीय स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आली. हे एक महाराष्ट्राचं सुदैव म्हणावं का दुर्दैव. एका ठिकाणी हसू येतं आणि एका ठिकाणी रडू येतं. पत्रकार सडेतोड प्रकारचे उत्तरं देत नाही. मीडिया जे दिसतं तसं दाखवत नाही, वेगळंच दाखवतात आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. अशा प्रकारचा या मीडियावर विश्वास आता लोकांचा उडत चालला आहे. सडेतोड पत्रकार जर असेल तर त्याने निरपक्षपणे विश्लेषण केलं पाहिजे. मी माननीय भाऊसाहेब तोरसे जे आहेत त्यांचं सडेतोडपणे निरपेक्ष विश्लेषण पाहून अगदी सडेतोडपणे उत्तर त्यांनी दिले. भाऊसाहेब तोरसे त्यांचा सारखा अनुभवी पत्रकार हवा असतो. त्यांनी संपूर्ण विषयाचा अभ्यास केला. मित्रांनो, हा शब्द आजकालच्या राजकारणातला अजिबात नाही. हा 1966 साली उपस्थित झालेला मुद्दा आहे. आता तो कसा उपस्थित झाला त्याची पार्श्वभूमी आणि इतिहास आपण थोडा समजावून घेऊया. मित्रांनो, भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री 1966 मध्ये तास्कन करारासाठी तास्कनला गेले. आता ते तास्कनला गेल्यानंतर त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं 11 जानेवारी 1966 रोजी निधन झालं. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये नभोवाणी मंत्री म्हणून इंदिरा गांधी ह्या नभोवाणी मंत्री म्हणून कार्य करत होत्या. मग भारताचा मुख्यमंत्री, भारताचा पंतप्रधान कोण, अशी प्रक्रिया सुरू झाली. एक दिवसासाठी काळजी म्हणून गुलजारीलाल नंदा यांना दिली. नंतर 1966 मध्ये
इंदिरा गांधी यांना पंतप्रधान करण्यात आले. त्यांच्या विरोधी असणारे विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत भाषण देताना श्रीमती इंदिरा गांधी यांच्या संदर्भात त्या काळी 1966 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी हा शब्द प्रयोग केला, गुंगी गुडिया. त्यावेळेस एवढं भाष्य झालं नाही, त्या मितभाषी होती, त्यांनी ऐकून घेतलं, काही प्रतिक्रिया नाही. तर त्यांच्याच गटातील काही माणसांना असं वाटत होतं की या नवीन आहे, यांना राजकारणातलं काय माहीत आहे, नभोवाणी मंत्री असल्या म्हणजे काय सर्व मंत्री थोडं असतात. मग अनेक प्रकारच्या मध्ये पंतप्रधान कोणाला करायची हा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस. तर मोरारजीला घ्यायचं का इंदिराला घेण्यासाठी काही प्रमुख पंतप्रधान करण्यासाठी पक्षातील लोक पुढे आले आणि त्यामध्ये जे काही नाव आहेत ते के कामराज, एस के पाटील, नीलम संजय रेड्डी, निलंगलीन अप्पा हे जे महत्त्वाचे माणसं आहेत यांनी इंदिरा गांधीला पाठिंबा दिला आणि ते पंतप्रधान झाले. मोरारजी देसाईला पंतप्रधान त्यावेळेस होता आलं नाही. मात्र त्याच वेळेस काँग्रेसमध्ये सुद्धा दोन तुकडे पडले होते, सिंडिकेट आणि इंडिकेट. त्याच परिस्थितीमध्ये या नीलम संजय रेड्डी झाले, ज्यांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला पंतप्रधान पदासाठी. अशा प्रकारचे रेड्डी, पाटील, कामकाज, लंगप्पा यांना इंदिरा गांधीला काय येत आहे? त्यांना काहीच येत नाही. त्यांना आपण चालूया कटबावली म्हणून ते इंग्लिशमध्ये थोडं बोलून गेलं. दे थिंक दॅट मिस्टर इंदिरा गांधी इज ए डल डॉल, दे थिंक दे विल पुल द स्ट्रिंग, विल डान्स. म्हणजे त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आपण कटपुतळी म्हणून त्यांना नाचू. पण नेमकं उलटं घडलं. राजकारणात ते हळूहळू यशस्वी होत गेले. त्यांनी 14 राष्ट्रीय बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. 14 खाजगी बँका होत्या, त्यांचं राष्ट्रीयकरण केलं 1969 साली. 1971 मध्ये अवघ्या 14 दिवसामध्ये पूर्व पाकिस्तान असणारा जो भाग होता बांगलादेश काबीज घेतला आणि 90,000 सैनिक पाकिस्तानचं भारताला शरण आलं. त्यावेळेस इंदिरा गांधीला महिला लोहपुरुष म्हटलं आणि गौरव होऊ लागला. पण परिस्थिती पुढे अशी झाली की इंदिरा गांधी यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. या आणीबाणीमध्ये त्या विरोधकांना पूर्णपणे तुरुंगात डांबलं आणि तुरुंगात डांबल्यानंतर आणीबाणी जोपर्यंत चालू होती तोपर्यंत काहीही करता आलं नाही आणि निवडणुका लागल्या. आता या निवडणुकामध्ये महत्त्वाची भूमिका अशी आहे की निवडणुका लागल्या, विरोधी पक्षांचे बरेच नेते हे तुरुंगात होते. आता इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध कोण उभं करायचं? तर त्यांच्या विरुद्ध राजनारायण केलं. आता परिस्थिती अशी होते की या निवडणुकीमध्ये त्यांना पराजय पत्करावा लागला आणि ते पराभूत झाले. आणि ते असे पराभूत झाले, कमी मतानं नाही तर जास्त मताने पराभूत झाले आणि ती सत्ता मोरारजी देसाई यांच्याकडे दिली. आता मोरारजी देसाई पंतप्रधान होण्याच्या 4 उमेदवार रिंगणात होते आणि ते 4ही जे उमेदवार रिंगणात होते ते महत्त्वाचे म्हणजे मोरारजी देसाई ज्या वेळेस पंतप्रधान झाले निवडणुकीच्या वेळेस त्यांचं वय 81 वर्ष होतं आणि आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी सत्ताधारी पक्षाचा
पराभव केला, इंदिरा काँग्रेसचा पराभव केला. आता या वेळेस विरोधी पक्ष विजयी झाला, पण त्याच्यामध्ये अनेक पक्ष एकत्रित आले होते. जनसंघ होतं, जनता पार्टी होती, चरणसिंगचे होते, काही फडणवीसचे होते, फर्नांडिसचे होते, काही चरणसिंगचे होते, जयप्रकाश नारायण, लोहिया, हे लोक होते त्याच्यात. या सर्वांनी असं ठरवलं की पंतप्रधान पद हे उमेदवाराच्या अटल बिहारी कडे देण्यात यावं, शिवाय चरणसिंगकडे देण्यात यावं, असेही मताचे लोक होते. राजनारायणकडे देण्यात यावं, जगजीवन रामकडे देण्यात यावं. पण जयप्रकाश नारायण यांनी पंतप्रधान पदाचं नाव सुचवलं आणि ज्यांनी जनता पक्षामध्ये 271 उमेदवार निवडून आणून सत्ताधारी पक्षाचा पराभव केला, त्या पराभवामध्ये म्हणून पंतप्रधान पद त्यांना दिलं. त्यांनी समतावाद, तुरुंगात झालेल्यावर अत्याचार, अनेक प्रश्नावर विचार केला. आता हे सर्व झाल्यानंतर परत निवडणुका लागण्याची वेळ आली. मोरारजी सरकारच्या जो सत्ता होती, जे पंतप्रधान होते, ज्यांचा कालावधी होता, जे सत्ताधारी बनले होते, अविश्वासाचा ठराव आणला. त्याचं कारण असं की काही लोकांना पंतप्रधान होण्याची गडबड असायची, काही लोक कृषी मंत्री व्हायची गडबड असायची. चरणसिंग यांना कृषी मंत्री खातं होतं, त्यांना गृहमंत्री खातं पाहिजे होतं. त्यांना ते न दिल्यामुळं ते पक्षातून आपले 30 खासदार घेऊन फुटून बाजूला निघले. ते इंदिरा काँग्रेस गटाकडे मिळाले. इंदिरा काँग्रेस गटाकडे मिळाले. इंदिरा काँग्रेस गटाकडे मिळाल्यानंतर चरणसिंग जे आहे त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल झाला आणि तो पारित झाला. शेवटी मोरारजी देसाईंना राजीनामा द्यावा लागला आणि ते अवघे 2 वर्ष 4 महिने 14 दिवस कामकाज त्यांनी केलं. त्यानंतर परत इंदिरा गांधी सत्तेवर आल्या आणि त्यांनी सगळ्या जगाला आपलं वर्चस्व दाखवून दिलं आणि त्या एक महान कर्तृत्वशाली नेत्या होत्या. आणि त्याच्यानंतर परत अटल बिहारी सरकारचं निवडणुका झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. आता अटल बिहारी हे अत्यंत हुशार लेखक, कवी, सर्व मनाचे ते होते आणि त्यांचा अभ्यास दांडगा होता, सर्व माहीत होतं त्यांना. आणि म्हणून त्यावेळेस ते बोलून गेले. ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, मी इंदिरा गांधी बरोबर 1966 साली कठपुतळी गुंगी गुडिया म्हटलं. ती गुंगी गुडिया नव्हती, ती मितभाषिक होती. ही तिनं राजकारणात सिद्ध केलं आणि ह्याच मध्ये तिनं आपलं वर्चस्व दाखवलं. एक आंतरराष्ट्रीय नेता मोदीसारख्या त्या ठरल्या. जगातील अत्यंत प्रचंड प्रकारचे तिनं कामकाजाचा धूमधडाका लावला. कुठे पोलीस ॲक्शन घ्या, कुठे काय करा, म्हणजे मनमानशाहीप्रमाणे कारभार केला. पण मात्र कोणाला हारल्या नाही. सत्तेत टिकायचं हे धोरण ध्यानात ठेवून त्याने काम केलं. विरोधक काय बोलतात त्याच्यावर चर्चा करायची नाही, आपण आपलं काम करून सिद्ध करून दाखवायचं. आणि तसंच नेमकं काल सरकारमध्ये महाराष्ट्राच्या हाच गोंधळ निर्माण झाला. आणि हाच गोंधळ म्हणजे नेमका काय गोंधळ आहे, महाराष्ट्राच्या
लाडक्या उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांना काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळने केलेली टीका. गुंगी गुडिया म्हणजे एक प्रकारची कटपुतळी, दुसऱ्याच्या हातावर किंवा बोटावर कटपुतळ्या जशा डान्स करतात आणि चालतात, त्याचा अर्थ असा होतो की कटपुतळी म्हणजे जे खेळ असतो कटपुतळीचा पाहतो, त्या कटपुतळीच्या मध्ये बोटावर खेळणारी असते आणि अशी ती आहे. आता मला इथे मुख्य मुद्दा उपस्थित करायचा आहे की स्वतःने स्वतःचा पक्ष बांधून जाहीरनामा तयार करणे, पक्ष बांधणी करणे, ग्रामपंचायतपासून खेड्यापासून देश पातळीपर्यंत संघटनेच्या आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवणे, पक्षासाठी कामकाज करणे, उभारणी करणे, ध्येय धोरणे ठरवणे, विरोधी असणारे सत्ताधारी कसे होईल याचे डावपेच टाकणे, हे कामकाज करावं लागत असतं. हे सपकाळ साहेब विसरले. कोणतेही पक्ष पहा, दुसऱ्याकडे बोट दाखवतात. तर स्वतः तुम्ही काय करता? स्वतःचं तुम्ही पहा. दिवा जळतोय, तुमच्या खाली अंधार आहे, त्या अंधाराकडे दुर्लक्ष करता का? तुम्हाला अंधारात दिवा जळतो म्हणजे जे सत्ताधारी आहेत आता, आणि जे दिवा जळत नाही त्या अंधारात आहे म्हणजे विरोधी पक्ष नेते आहे, आणि तुम्ही विरोधी भूमिका घेत आहे. आणि विरोधी भूमिका जर तुम्ही घेत असेल तर या विरोधी भूमिकेमध्ये पक्षाचंच अंधारामध्ये काही दिसणार नाही. चाटळ तुम्हाला केव्हाच पराभूत होऊन या देशातून पक्ष नष्ट होण्याची स्थिती निर्माण होईल. कोणताही पक्ष घ्या, ज्याने विरोधक आहे त्यांनी आपल्या पक्षाची बांधणी करणे, सत्तेत कसा येऊ याचे डावपेच टाकणे हा काम असतं. पण टीका टिप्पणी करून असं होत नसतं. आता काय, कोणत्या प्राण्याहून उपमा देतात, कोणत्या गाढवाहून घेतात, कोणत्या डुकराहून देतात, कशाहून काही उपमा देतात, त्याला काही अर्थ नसतो. राजकारण खरं काय असतं? तुम्ही सत्तेत येण्यासाठी जनतेच्या, सामान्य जनतेच्या पासून तर सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व विकासात्मक धोरण आखायचे. देश, आंतरराष्ट्रीय पातळी, राज्य पातळी, केंद्र आणि राज्य संबंध, आपल्या मंत्रिमंडळातील खाते वाटप, आपण हे सर्व गोंधळाची परिस्थिती असतात ह्या. आणि या परिस्थितीमध्ये तुमच्या हातात विरोधी पक्ष सत्ता नाही आणि तुम्ही बोलताय, हे अयोग्य आहे. आणि यावर टीका झाल्यामुळे काल महाराष्ट्रात सर्व गदारोळ झाला आणि ह्या न पाहण्यासारखं होतं. म्हणून एक वेळेस हसू काय येतं की अटल बिहारी वाजपेयी स्वतःहून त्यांची चूक कबूल केली त्यांनी पंतप्रधान झाल्यावर. आणि रडू कशाचं येतं तर सपकाळ साहेब काल सुमित्राताईवर बोलला. 3 महिने झाले त्यांच्या पतीच्या निधनाचा त्यांच्यावर अजून दुःखद सावट आहे. खासदारकीचा राजीनामा देऊन आमदारकीसाठी निवडणूक लढून निवडून यावं लागलं. परिस्थिती किचकट आहे. 3 पक्षाचं सरकार काम करतं. राष्ट्रवादी एकनाथ शिंदेची, बारामतीतली अजितदादा पवारची सुमित्राबाई ताई पाहतात आणि स्वतः फडणवीस महाराज. आता या सर्वांना संगनमत करून जर चालायचं असलं तर थोडं कुठेतरी समझोता झाल्याशिवाय मागं होत नसतं. कधी समझोता करावा लागत असतो. पण त्या नवीन आहे, त्या बोलत नाही, त्यांनी कोणतीही टीका केली नाही, ते मितभाषिक आहे. पण त्या राजकारणात एक दिवस त्यांच्या अंगात काय क्षमता आहे, त्यांची क्युरियोसिटी काय आहे, द क्युरियोसिटी इज द डिझायर ऑफ नॉलेज, ते दाखवणार आहे. त्यांच्याजवळ फार थिंकिंग आहे. पण त्या मितभाषिक आहे. आता सध्या राजकारण समजावून घेत आहे. समजावून घेतल्यानंतर हळूहळू जसं पाण्यातील ज्या माश्या असतात त्या पिलांना जन्म देतात, त्यांना पाण्यात पोहायचं कसं शिकावं लागत नाही. अख्ख्या 40-45 वर्षापासून राजकारण आहे, त्या शिकलेल्या आहेत, माहिती आहे, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ते त्यांना भाषणबाजी तेवढी कमी येते.
मग भाषण हे देण्यासाठी असतं, परंतु कृती हे करायसाठी असते. भाषणातल्या कृतीपेक्षा, आव्हानं दिल्यापेक्षा आपल्या कृतीतून कार्यकाल त्यांना करायचा आहे आणि त्यातून त्यांना कृती संशोधन करून नवे नवे उपक्रम जनतेसाठी आणायचे आहे. त्यासाठी त्या सध्या सतत कार्यरत असतात, ते त्यांचं काम करतात. मग आता तुम्हाला अचानक सपकाळ साहेबाला जाग का आली आणि इकडे का ओळाली? तिकडे अभिहितेचा तो प्रश्न निर्माण झालेला आहे. एका बोलल्यामुळेच दोन शब्द निर्माण झाले. काक्रोश बोलले सदाला सूर्यकांत, त्यानंतर कंगना गटार म्हटले, सुरू झाले. कालच औरंगाबादमध्ये बैठक झाली आणि पक्षाची राजनीती ठरवणं सुरू झाली. त्यांची संघटना ठेवायची का दबाव गट ठेवायचं का राजकारणात उतरायचं याची काल चर्चा झाली, परंतु चर्चा बाहेर आली नाही. बाहेर आल्यानंतर समजेल आपल्याला. म्हणजेच ह्या सर्व कृती पाहत असताना हा मोठा विचार लक्षात ठेवा, दुसऱ्याला हिणवल्यापेक्षा, टीका केल्यापेक्षा आपल्या पक्षाचे काय चाललं, किती तळागाळाला चाललाय, जे तुम्हाला 99 खासदाराचा आज पाठिंबा आहे केंद्रात, राज्यात किती आमदार आहेत? कमी आमदार असतानाही साधा राज्यात विरोधी पक्ष म्हणून तुम्ही येऊ शकला नाही. विरोधी पक्ष कोणाला करायचं म्हणून 4-5 जणांचा पक्ष म्हणून विरोधी नाहीच, आणि तुमच्याकडे सत्ता नाही म्हणून दुसऱ्याला बोललं म्हणजे तुमच्याला सत्ता येईल असं असतं का? बोलल्याने जनता हुशार आहे, पेटीतून मतदान बरोबर करतात. आणि म्हणून एकमेकाला बोलून तुम्ही जर राजकारण करत असाल तर तुम्ही तळागाळाला गेल्याशिवाय राहणार नाही. दिवा जळतो आहे, सरकार चालू आहे, तुम्ही अंधारात आहे. या अंधारातून या प्रकाशाकडे जर तुम्हाला यायचं असेल तर सपकाळ साहेब, काल भारतात जेवढं नुकसान झालं, महाराष्ट्रामध्ये जेवढं नुकसान झालं, याचे जबाबदार तुम्ही कोणी, दुसरे तिसरे कोणी नाही तर ते तुम्ही स्वतः आहात. मग तुम्ही पुन्हा ट्वीट करता एसवर की मी अनधावनाने म्हणलो किंवा मला अवधान नव्हतं. मी नेमकं काय म्हणलो, मला हा बोलण्याचा अर्थच नव्हता, मला वेगळंच होतं, माझ्या मनात काहीच नव्हतं. आता लोकांचं म्हणणं आहे, हर्षवर्धन सपकाळजी, तुम्ही जनतेचा आता काय करा, माफी मागा, सरकारची माफी मागा. त्याच्यावर प्रतिक्रिया सुरू झाली. हे असं राजकारण चालतं. म्हणून या अंधारातून दूर येण्यासाठी तुम्ही तुमचं वक्तव्य सांभाळा, तुमच्या पक्षासाठी काम करा. इतरांच्या पक्षात हालचाल लुडबुडू करण्याचा तुम्हाला काही आधार नाही. विरोधी पक्ष म्हणून जरूर तुम्ही तुमच्या बाजू मांडा, यशस्वी करून दाखवा, तिथे तुम्हाला कोणाचा विरोध नसेल. पण एक सामान्यपणे या मीडियावर एक जर इंस्टाग्राम मीडियावर जर पडली तर जगातील सर्व लोकांना ती माहिती होती. इंटरनेट आलेलं आहे, AI सुरू आहे, काय चाललंय समजत आहे. आणि एवढे प्रकारचं खालच्या दर्जाला जाणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला हाणून पाडण्याचा तुमचा डाव हा कधीच सक्सेस होणार नाही, हे मला तरी दिसतं आहे. आणि म्हणून हे करत असताना सर्व पक्षांसाठी माझं नम्र विनंती आहे, तो सत्ताधारी असो की विरोधी असो की अपक्ष असो, त्यांनी आपापल्या पक्षाची बांधणी करा, जनतेसमोर जा, प्रश्न मांडा, जाणून घ्या. त्या सोडण्यासाठी तुमच्याजवळ काय धोरणं आहेत, तुम्ही पक्षाचा जाहीरनामा कसा करणार, पुढील निवडणुकीमध्ये यशस्वी कसे होणार, ध्येय धोरणं सर्व अगोदर पायाबांधणी करून ठेवा. घराचा पाया पूर्ण झाल्याशिवाय इमारत उभी राहत नाही. आणि ती इमारत जर तुम्हाला तुमच्या पक्षाची उभी करायची असेल तर तुम्हाला जनतेच्या दारात जाऊन जनतेचं दर्शन घेऊन मत मागावे लागेल. एवढी परिस्थिती घाण. आज जर तुम्ही असेच बोलत राहिला तर इंदिरा काँग्रेस तळागाळाला गेली.
दुसरं उदाहरण तुम्हाला एक काँग्रेसचं सांगतोय मी तुम्हाला. सोनिया गांधीला परराष्ट्रीय नागरिकत्व देऊन शरद पवारने आपली चूल वेगळी मांडली आणि एक वेगळंच राजकारण सुरू केलं. त्यांनी हे राजकारण सुरू नसतं केलं तर त्या काळात ते नरसिंहराव ऐवजी स्वतः पंतप्रधान झाले असते. त्या स्वतः पंतप्रधान होऊ शकत होत्या, त्या झाल्या नाहीत. सोनिया राहुलने केलं. त्यानंतर राहुलच्या काळात 412हून जास्त काँग्रेसच्या सीटा आणून दाखवल्या. त्यांचा निधन झालं. मनमोहन सिंग आले, इंद्रकुमार गोरे आले, त्याच्या अगोदर व्ही.पी. सिंग पण होते परत. तर अशा प्रकारचं शरद पवारनं राजकारण केलं आणि हे शरद पवार एकमेकाला वर खाली चाल खेळण्याची पातळी होत आहे. आज त्यांची परिस्थिती कशी आहे पहा. तशी परिस्थिती काँग्रेसची होईल. शरद पवारची परिस्थिती आज महान गहाण आहे. कोणी माणूस त्यांच्याकडे नाही सध्या. 2-3 खासदार असतील, आमदार असतील असं वाटतंय मला. एवढा मोठा सालबाज व्यक्ती, राजकारणाचा मुरुबी नेता अशा परिस्थितीत आज येऊन टेकला तर काँग्रेस केव्हाच कुठे जाईल हे सांगता येणार नाही. विरोधक राहणार नाही. भारतात हुकुमशाही येईल. विरोधक तयार करा आणि सत्तेवर अंकुश ठेवून राज्य चांगलं करा. हे ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत मी आपणास एक निवेदन देतो की सर्व पक्षांनी आपापली भूमिका चांगली करावी. जनतेसाठी, रोजगारांसाठी प्रश्न सोडवावे. तुम्ही केलेल्या सर्व पक्षांच्या कार्याला ॲक्टिव्ह एज्युकेशनचा सलाम आहे आणि तुम्ही यापुढे असेच शब्दप्रयोग करत राहिला तर काँग्रेस ही नष्ट होईल. हे करू नका, हे बोलू नका. जनतेची आणि सरकारची माफी मागा. एवढे सांगून मी माझ्या आजच्या दिवा जळतो त्याच्याखाली आहे अंधार. त्या अंधारात आणखी पातळात जाऊ नका एवढा सल्ला देऊन आजचे माझे हे विश्लेषण संपवतो. मित्रांनो, आपणास हे कसे वाटले याबद्दल मला लाईक, शेअर आणि कॉमेंट करून सांगा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.